चांगला सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. जय हनुमान चषक 2021 मधील अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना, कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल, भावाले की सापे? तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. गेम स्टार्ट होत आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. निखिल पाटील आपल्या षटकात सुरुवात करतोय आणि कुठेतरी मात्र थोडस बॅकफुटला गेले तो इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळायचा होता. आजचा दिवस जर पाहिलं तर कुठेतरी योगेश पुढे स्ट्रगल करतोय. हवे तसे मात्र त्याने फटके खेळले नाही, कारण निराश केला आहे. परंतु ही मॅच फार इम्पॉर्टंट असणार आहे आणि पाहूया या सामन्यामध्ये मात्र कशा प्रकारचा खेळ तो प्रस्थापित करतोय. कहा जाता है कि जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. इतिहास रचने की तैयारी में दोनों भी टीमें. टॉप एज है, गेंद हवा में और कैच ड्रॉप. शॉट फाइन लेग के खिलाड़ी ने बढ़िया कोशिश की थी, लेकिन गेंद हाथों से छिटकती हुई. अरबाज थे वहां पर, अच्छे कैचर माने जाते हैं, बल्कि प्रवीण थे. प्रवीण ने कोशिश बढ़िया की लेकिन कैच नहीं कर पाए और बाल नक्कीच इथे मात्र एक झेल होण्याची संभावना होती, परंतु मात्र या ठिकाणी व्यवस्थित चेंडूवर मात्र पोहोचू शकला नाही आणि त्याच कारणाने पाहतो की या ठिकाणी योगेशला जीवनदान मिळतोय. योगेश आणि अनंत असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवर. आणि या ठिकाणी मात्र आडव्या पट्ट्याने मात्र फटका केला तर खूपच वेगवान फटका आहे. खूप पुढे अंतर कापून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण भगवान जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जणू काय पंचांना इथे मात्र इशारा दिला जातो की जागते रहो. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे माजी ग्रामपंचायत किरोलीचे सदस्य आणि त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी सर्वांनी तुकारामजी बजागे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी झेल ड्रॉप. अनंत केनेला इथे मात्र तुम्ही जीवनदान देऊ शकणार नाही, कारण हे दृश्य आपण पाहिले की बापगो संघाने त्याला जीवनदान दिलं आणि मात्र तो संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आणि तीच चूक आई गावदेवी सापे संघाने सुद्धा केली आहे. और दोनों भी सलामी बल्लेबाज बहुत लकी है, दोनों की कैचेस छोटे हैं. निखिल हालांकि गेंदबाजी बहुत बढ़िया कर रहे हैं. पिछले मैच में जो गलतियां उन्होंने धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जाते 4 वर आणि मात्र या ठिकाणी खूपच छान चेंडूची फेकी. काय अधिक संख्येने पाठीराखी आहेत या ठिकाणी सापे संघाचे. आपण जर विचार केला तर मिडविकेटचं क्षेत्र पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे मात्र गर्दीच गर्दी पाहायला मिळते. जनसागर पाहतोय आपण मैदानाच्या चौफेरी बाजूने. खरोखरच चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि इथे मात्र कुठेतरी निखिल पाटीलचं रनअप मात्र चुकलंय. पंचांनी डेड बॉल घोषित केला. ते पुन्हा एकदा नव्याने आपल्या चेंडू सुरुवात करेल. चेंडू चांगला आहे परंतु लेन्स चुकीची पाहायला मध्ये उजवीची सोडून मात्र चेंडू निघून जाईल. पंचांचा वाईटचा इशारा आणि धावसंख्या अतिरिक्त धावीने आता मात्र पुढे जाते. बिनगडी बाद 5 धावा. खूपच छान इथे मात्र आतापर्यंत यह षटक पाहायला मिळतोय. या ठिकाणी खराब लेंथ आहे, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेच्या पलीकडे. योगेशच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार. हेलो 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 चेक. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनबाद 11, म्हणजे जे कमावलं निखिलने 5 चेंडूमध्ये ते मात्र शेवटच्या चेंडू गमावलं. आणि आता मात्र आपण जात आहोत व्यासपीठाकडे, कारण आपण मान्यवरचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. माजी ग्रामपंचायत किरोलीचे सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी सन्मानित तुकारामजी बजागे साहेबांना आपण या मंचावर आपण सन्मानित करत आहोत. तर मी सन्मानित गणेश मंगल बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्मानित तुकारामजी बजागे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या हा सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि गणेश बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहात. किरोली गावचे समाजसेवक आहेत, चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहे आणि त्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. उपदार मायची शाल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलाच स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय.
आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय आतिश पाटील. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते बिनबाद 13. विकेट्स आतापर्यंत एकही गोलंदाजाला मात्र प्राप्त करता आली नाही. संधी निर्माण झाल्या होत्या पण ते संधीचं सोनं केलं नाही. परंतु या ठिकाणी पहा खूपच ऑफस्टमला सफल झाले फलंदाज अनंत आणि चेंडू मात्र निघून गेला. इष्टांच्या डोक्यावर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ या दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये मात्र प्रस्थापित केलेला आहे. पावलांचा वापर आहे ऑन साइडला खूपच छान फटका क्षेत्रशः आहेत परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये 1 बाउंस सीमारेषा बाहेर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. सन्माननीय हरिभक्त परायण सुभाजी महाराज साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक जबरदस्त कीर्तनकार सुद्धा आहेत आणि नेहमीच युवकांना चांगला सजेशन देत असतात. सुभाजी महाराज यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. काय जबरदस्त चाबूक फटका इथे मात्र पाहिला आपण आनंदाच्या बाटपदन पावलांचा वापर केला. जबरदस्त ठिकाणी मात्र मिडलिंग केली चेंडूला आणि परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र डाव्या स्टीवर चेंडूची फेकी आहे. हुक करायचं होतं परंतु चेंडू कार्पेटचे स्थान अतिशय वेगाने मात्र निघून जातो दिशेने. अगदी सीमेरेषे लगत मात्र या ठिकाणी चेंडूला गॅदर करतो कॅप्टन अक्षय सुतार. तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. त्यानंतर याच मैदानावर ज्या खेळाडूने एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. अगदी 10 चेंडूवर 10 षटकाराचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. दरम्यान हिरामण शेलार वाशेरगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डायमंड ऑफ पीटीसी आपला बी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या दरम्यान आतिश पाटील यांच्या माध्यमातून एक स्वेर जाईल आकड्यावर. या ठिकाणी मात्र कोणताही फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण अनंताला माहिती आहे की हा चेंडू सुद्धा स्वेर असणार आहे. आणि मात्र तुम्ही जर अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र एक मोठी कदाचित भावाले संघ मात्र या ठिकाणी उभी करू शकेल. 21 धावा धावफलकावर. बॅटर स्लॉट मध्ये आहे. जबरदस्त कनेक्शन अगदी तोलून मापून मारलेला हा फ्लॅट सिक्सर. आणि मात्र एकूण धावसंख्या पाहिली तर 27 धावा धावफलकावर म्हणजे आतापर्यंत 16 धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. सत्तावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूपच छान फलंदाजी अनंत केने इथे मात्र साकारतोय. खूपच छान पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. कारण योगेश खेळतोय 4 चेंडूला सामोरा गेला 7 धावांवर. त्यामध्ये एक षटकाराचा समाविष्ट आहे. त्यानंतर अनंत खेळतोय 1 षटकार आणि 1 चौकोनी साह्याने तब्बल 17 या धावसंख्येवर. थोडीशी अंधार होण्याची दाट शक्यता पाहतोय. थोडासा स्पीडअप करायचा आहे दोन्ही संघांना विनंती करतोय. इथे मात्र चेंडू आपली दिली चेंडू हवेत आहे परंतु या ठिकाणी फलंदाज सुद्धा बीट झाला आणि एसटी रेषक ओमकारच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नक्कीच कुठेतरी हा झेल लांब होता. त्याच कारणे मात्र झेल तो मात्र पकडू शकला नाही. तर शेवटच्या चेंडूवर आपल्याला सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या आपण 2 षटकांचा खेळ पाहिला तर बिनगडी बाद 28 धावा. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. काही दोघांमध्ये मात्र संसार खेळपट्टीवर चालू आहे. सफेद या सामन्यामध्ये कमबॅक करत असेल तर हा संसार तुम्हाला मात्र कुठेतरी उद्ध्वस्त करावा लागेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र असेल आता मात्र गोलंदाज भगवानचं. कारण भगवानने या स्पर्धेमध्ये खरोखर जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सर्वांची मनं जिंकलेली आहेत. फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी किंवा आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची भूमिका असेल. काय जबरदस्त कामगिरी. आणि या ठिकाणी पाहूया प्रेशरचं थोडंसं सिच्युएशन आहे आणि या प्रेशर सिच्युएशन मध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मात्र साकारतोय. हॅलो हॅलो हॅलो. डावातील शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक आहे भगवान.
आमच्या व्हीआयपी कशाच्या टोकाकडे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. सामना करेल अनंत केने. एक हा बॅटल खूप छान असणार आहे, परंतु या ठिकाणी पहा ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला आणि या ठिकाणी अनंत केनेला मात्र माघारी परतावं लागतं या पहिल्या झटका अजय बजरंग स्फोट भावाली संघाला. खूपच छान चेंडूची लेंथ पाहायला मिळाली. थोडस सफल झाले तो ऑफस्टमच्या पलीकडे आणि मात्र योग्य त्या बेली मात्र या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला भगवानने आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट्स इथे मात्र प्राप्त केला. जबरदस्त सुरुवात आपल्या षटकाची करत असताना आतापर्यंत 28 धावांची पार्टनरशिप जी झाली होती ती आता मात्र निश्चित कुठेतरी तोडण्यामध्ये मात्र यश प्राप्त झालं आहे गोलंदाजाला आणि त्याच कार्यापैकी नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते युनिट नंबर 3 जोगेंद्र. आता मात्र आपल्याला लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. हे दृश्य आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपलेले हे विहंगम दृश्य आहेत. लेफ्टी टू लेफ्टी योगेश आणि जोगेंद्र हे दोन्ही डावपुरे हाताचे फलंदाज आहेत आणि मात्र या फलंदाजासमोर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारतोय. आल्याला इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 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 आणि मात्र निघून गेला 6 धावांसाठी. उंची सुद्धा जास्त प्राप्त झाली होती आणि जे अंतर हवं होतं ते अंतर मात्र ठिकाणी कापलाय फलंदाज जोगेंद्रने. असं वाटतं की खेळाडू कक्षामध्ये मात्र फलंदाज पुढे सेट होऊन आलाय. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर मात्र 6 ने पुढे जाईल तब्बल 34 धावा धाफलकावर. खूपच चांगली स्थिती जय बजरंग भावाली संघाची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. अजून एक मोठा प्रहार परंतु पहा चेंडू झाडाला स्पर्श झालेला आहे आणि त्याच कारणाने चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तत्पुरती मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा चेंडू सुद्धा मात्र सीमेरेषेच्या पलीकडे निघून जाईल परंतु मात्र तसं दृश्य आपण पाहिलं नाही. खूपच छान फटका होता परंतु कुठेतरी दुर्भाग्य मित्र म्हणेन जोगेंद्रचं आणि कुठेतरी नशिबान मित्र म्हणेन गोलंदाज भगवान. भगवान पुन्हा एकदा मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे. 47 टू 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 6 रन. क्या बात आहे. खरोखरच काय फलंदाजी इथे मात्र साकारतोय जोगेंद्र. असं वाटलं की मात्र अनंत केने बाद झाल्यानंतर कुठे धावांवर लगाम लावण्यामध्ये यश प्राप्त करेल सापे संघ परंतु या ठिकाणी जोगेंद्र ऑन फायर. या षटकाराच्या साइड आपण पाहू शकता या ठिकाणी 42 धावा धाफलकावर सापे संघ. लक्षात घ्या यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. खेळ सुरू ठेवायचा आहे तुम्ही. चेंडू येतो आणि लगेच सीमेरेषेच्या पलीकडे निघून जातो. या काय कनेक्शन पाहायला मिळतोय. अगदी चेंडूची लेंथ परफेक्ट ओळखतोय फलंदाज जोगेंद्र आणि चांगला समाचार सुद्धा इथे मात्र घेतला जातो. या पाहता पाहता धावसंख्या खूपच वेगाने पुढे जाते. 42. फक्त एकच गडी इथे मात्र भावाली संघाने गमावलेला आहे. आता मात्र कुठेतरी दडपण टाकण्यासाठी पाहतोय आपण सिली पॉइंटला खेळाडू आपण पाहतोय परंतु हा मात्र प्रेशर फलंदाजावर नसेल कारण चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा मिड विकेट सीमेरेषेच्या पलीकडे अक्षयने प्रयत्न केला परंतु तो सुद्धा मात्र प्रयत्न असफल. 6 धावांसाठी. ठरलाय गोलंदाज भगवान आणि खलनायक ठरलाय फलंदाज जोगेंद्र. काय फलंदाजी साकारतोय. सिंगल आणि डबल वर मात्र पूर्णपणे जोर टाकण्याचा प्रयत्न करत नाही. अगदी षटकारानेच मात्र डील करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या डावातील धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 48 धावा. डेंजर झोनकडे मात्र धावसंख्या आहे ते खरोखर वाटचाल केलेली आहे.
आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमेरेषे पलीकडे सिक्सर आणि सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली आहे या इम्पॉर्टंट मॅच मध्ये जोगेंद्रने. आणि या षटकाराने 50 धाबांचा सुद्धा मात्र टप्पा पूर्ण केला आहे. 54 धाबा आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आईगावदेवी सापे संघाला 55 धाबांचं आव्हान इथे मात्र 3 षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. को आउट घोषित किया गया है, लेकिन देखना है दोनों भी अंपायर्स एक दूसरे से चर्चा करते हुए नजर आ रहे हैं. वहां पर बहुत विश्वसनीय अपील कंफर्मेशन आएगा अंपायर का और डिसीजन रिवर्स लिया गया है. शायद बल्ले पर लगी थी गेंद. मुख्य अंपायर उमेश केने है, उन्होंने स्क्वायर लेग अंपायर विक्रम नाइक की मदद ली क्योंकि अंधेरा हो रहा है, जिस वजह से अंपायर के लिए भी थोड़ा सा मुश्किल काम है इस समय अंपायरिंग करना. अगली गेंद लेकर अनंता, राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस इस बार, बहुत ही खूबसूरत स्ट्रेट ड्राइव, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. खेल हो रहा है. पहली गेंद धीमी गति की थी, जोरदार अपील भी हुई थी, लेकिन दूसरी गेंद कमजोर रही और बहुत ही सुंदर स्ट्रेट ड्राइव बॉलर के बगल में से निकाला अक्षय पाटिल ने और चौका हासिल किया. अगली गेंद, इस बार गति में परिवर्तन, स्विंग कर दिया है ऑन साइड में, गेंद तारामंडल में, लेकिन कैच का मौका और बढ़िया कैच. दूसरे प्रयास में कोई गलती नहीं की विकेश मुकादम ने और आखिरकार अक्षय पाटिल की पारी समाप्त होती हुई. थोड़ी सी लेग स्टंप की तरफ ये गेंद आ रही थी, थोड़ा सा शफल किया बैट्समैन ने और गेंद को घुमा दिया था, लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में क्या कमाल का कैच लिया है विकेश ने. आसान कैच नहीं था, लेकिन उनको पता है कि बड़ा मैच है और बहुत बड़ा विकेट है. अक्षय पाटिल बहुत ही खतरनाक बल्लेबाज थे,
इस पूरे टूर्नामेंट में धुआंधार बैटिंग उन्होंने की थी, लेकिन इस फाइनल मैच में ज्यादा योगदान नहीं दे पाए। 4 रन बनाकर अक्षय पाटिल पेविलियन में लौट चुके हैं। नए बैट्समैन मैदान में आए हैं, सचिन, और ये एक अलग पैंतरा हम देख रहे हैं फाइनल मैच में सापे टीम की ओर से। इस बार हुक कर दिया है गेंद को, क्या इस बार कैच का मौका बनेगा? जी नहीं, कोई अवसर नहीं किसी फील्डर के लिए। 6 रन। क्या कमाल का स्ट्रोक खेला है आतिश पाटिल ने। आतिश को आतिशी बल्लेबाजी करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए। पारी की शुरुआत से ही 18.33 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है, और उसी को ध्यान में रखते हुए आक्रामक बैटिंग कर रहे हैं बल्लेबाज। इस बार फुलर लेंथ खोद कर निकाला है, गेंद जा रही है मिडॉन की तरफ। एक तेज सिंगल दौड़कर पूरा किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी पहले ओवर में एक गेंद शेष है, और कहीं ना कहीं इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक अनिवार्य हो गया लगभग सापे टीम के लिए। यदि आस्किंग रेट के नजदीक भी पहुंचना है तो इस गेंद पर एक बड़ा प्रहार करना पड़ेगा सचिन को। चौका या फिर छक्का जोड़ना पड़ेगा। अनंता अपने ओवर की अंतिम गेंद लेकर, धीमी गति की गेंद, हालांकि उसको परख लिया है, गेंद को खेल दिया है डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ। विकेश है वहां पर, बढ़िया फील्डिंग करते हुए। थ्रो थोड़ा सा धीमा है, लेकिन फिर भी बैट्समैन नहीं पहुंच पाए। बैट्समैन रन आउट सचिन। तो कहीं ना कहीं पहले ओवर के समाप्ति के बाद थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही है इस फाइनल मैच में। 55 रनों का पीछा करते हुए आई गावदेवी सापे टीम, लेकिन अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है और कभी भी पलटवार कर सकते हैं बल्लेबाज, खासतौर पर आतिश पाटिल जो 7 पर बैटिंग कर रहे हैं। स्कोर हुआ है 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। कमाल का ये टूर्नामेंट, खासतौर पर पिछले 3-4 मैचेस बहुत ही रोमांचक रहे। क्वार्टर फाइनल मुकाबले से बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट दर्शकों को देखने को मिला। हालांकि आज सुबह के सत्र में और दोपहर के सत्र में थोड़े एक तरफा मैचेस देखने को मिले थे, लेकिन पहले दूसरे तीसरे दिन के खेल में काफी रोमांचक मैचेस भी हमें देखने को मिले थे। कुछ हाई स्कोरिंग कॉन्टेस्ट भी हमने देखे और दर्शकों का भरपूर मनोरंजन हुआ है। जय मल्हार किरौली का ये बिग शो, जय हनुमान ट्रॉफी 2021, आखिर के 2 ओवर का खेल शेष है। आतिश के पास स्ट्राइक है। नए बैट्समैन आए हैं बायत के विस्फोटक बल्लेबाज भावेश। नेवर लेकर विकेश मुकादम। मुकादम की पहली गेंद लोअर फुल टॉस ऑन साइड में टर्न कर दिया है। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की क्या कोशिश होगी? वहां पर कोशिश हो रही है और उसमें कामयाब। थोड़ा सा जोखिम जरूर उठाया, फील्डर पर थोड़ा दबाव डाला और कहीं ना कहीं गलती हो गई। वहां पर तानाजी थे डिप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में। विकेट के लिए इनाम है, 1 विकेट के लिए विकेश के लिए 100 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा गुणेश पाटिल की ओर से। समीकरण 11 गेंदें शेष है जीतने के लिए, 41 रनों की जरूरत। बहुत ही कठिन चुनौती। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार फुल टॉस, लेकिन थोड़ी सी दिशाहीन है, लेग स्टंप के बाहर वाइड। कंडीशंस कहीं ना कहीं इस समय गेंदबाजों के अनुकूल होती जा रही है, क्योंकि सूर्य देवता अपने घर जा चुके हैं, सूर्यास्त हो गया है और ऐसी स्थिति में बाउंड्री को पार करना बहुत मुश्किल होता है। बल्लेबाज कितना भी अच्छा क्यों ना हो, लेकिन कोशिश जरूर करेंगे आतिश। अभी भी आतिश दमखम रखते हैं कि इन हालातों में भी वो छक्का लगा सकते हैं और कहीं ना कहीं चौको छक्कों की ज्यादा आवश्यकता है आई गावदेवी सापे टीम को। लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी, फुलर लेंथ। बॉलर ने फॉलो थ्रू में रोकने का प्रयास भी किया था, लेकिन रोक नहीं पाए। पीछे खिलाड़ी मौजूद थे लॉन्ग ऑफ की दिशा में। केवल 1 ही रन, इक्का दुक्का रनों से बिल्कुल भी बात बनने वाली नहीं है आई गावदेवी सापे टीम की। स्कोर 16 पर पहुंच चुका है। 10 गेंदें अब शेष है और इन 10 गेंदों में जीतने के लिए 39 रन बनाने हैं। जय हनुमान ट्रॉफी 2021 को जीतने के लिए 10 गेंदों में 39 रन बनाने हैं आई गावदेवी सापे टीम को। गेंदबाजों ने कहीं ना कहीं निराश किया। भगवान जादव पूरे टूर्नामेंट में छाए हुए थे, लेकिन इस फाइनल मैच में उन्होंने 26 रन खर्च किए। जोगेंद्र ने उनकी काफी अच्छी खबर ली। आतिश ने भी 17 रन खर्च किए थे। निखिल ने हालांकि अच्छी शुरुआत की थी। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। इस बार शॉट ऑफ लेंथ, थोड़ा जल्दी खेल बैठे, थोड़ी धीमी गति से आई थी ये गेंद, समझ नहीं पाए थे रफ्तार में जो परिवर्तन किया गया था उसको, और उस वजह से ये गेंद खाली चली गई। डॉट गेंद। अब केवल 9 गेंदें बची है, 39 रन चाहिए।
फील्डिंग की जमावट ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग थोड़ा वाइड रखा गया है। 3 बल्कि 4 खिलाड़ी ऑन साइड में बाउंड्री पर है, जिसमें डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप स्क्वायर लेग है और एक डीप वाइडिश मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। ऑफ साइड में केवल एक खिलाड़ी बाउंड्री पर। जबरदस्त गेंदबाजी, बिल्कुल जड़ में गेंदबाजी हो रही है। एक तो कंडीशंस भी बढ़िया है गेंदबाजी के लिए, वातावरण बहुत ही भारी होता चला जा रहा है, कहीं ना कहीं हवा में मॉइस्चर है और उस पर इस तरह की यदि गेंदबाजी होगी तो फिर बहुत ही मुश्किल होगा बल्लेबाजों के लिए। ये फाइनल मुकाबला कहीं ना कहीं सापी टीम के हाथ से निकलता हुआ नजर आ रहा है। हालांकि क्रिकेट का खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ है। इस बार देखिए टॉप एज है, गेंद हवा में, फील्डर कोशिश कर रहे हैं कैच की लेकिन थोड़े दूर रह गए। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में जाती हुई घूमती हुई आउटफील्ड में, इससे पहले कि दूर से फील्डर आकर उठाएंगे 2 रन लेने का अवसर। लेकिन 100 बातों की एक बात यह है कि अब ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है आई गावदेवी सापे टीम की। सिंगल डबल से काम बनने वाला नहीं है, चौको चक्कों की ही आवश्यकता है। स्कोर 19 पर पहुंच चुका है, अभी भी 36 रन चाहिए, मात्र 7 गेंदें शेष है। विकेश के ओवर की अंतिम गेंद बाकी है। इस गेंद पर विकेट चटकाते हैं तो गुणेश पाटिल की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज उनको दिया जाएगा। तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तुमचं मी मनापासून जयमला स्पोर्ट किरवली यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा मित्रांनो आपल्याला याच पुढच्या वीक मध्ये पाहायला मिळणार आहे। 23 जानेवारी ते 26 जानेवारी हा कालावधी आहे। ओवर की आखिरी गेंद ऊंचा उठा दिया है, बहुत ऊपर चली गई है और दूरी कम है। बढ़िया कैच और 500 रुपयों का कैश प्राइज भी अपने नाम कर लिया है विकेश मुकादम ने। गुणेश पाटिल की ओर से इनाम था। आतिश का संघर्ष यहां पर समाप्त होता हुआ और कहीं ना कहीं उम्मीदें भी खत्म होती हुई नजर आ रही है इस फाइनल मैच में आई गावदेवी सापे टीम की। दूसरे ओवर की समाप्ति, स्कोर केवल 19 रन, विकेट्स गवा दिए हैं अभी तक के खेल में 3। अक्सर हम देखते हैं ग्रामीण टूर्नामेंट्स के जो फाइनल होते हैं उसमें टॉस बहुत ही महत्वपूर्ण रहता है। टेनिस बॉल क्रिकेट के जो दिन के शोज रहते हैं उसमें टॉस बहुत महत्वपूर्ण रहता है। जब दिन का अंतिम मैच होता है, टूर्नामेंट का अंतिम मैच होता है, टॉस को जीता भवाली टीम के कैप्टन ने और सही निर्णय लिया पहले बैटिंग करने का। और निर्णय कभी भी सही या गलत नहीं होता है, उसको सही ठहराना पड़ता है। जिस तरह से बैटिंग की गई, अनंता केने ने धुआंधार शुरुआत दी, योगेश ने भी एक छक्का लगाया था लेकिन कप्तान वन डाउन खेलने के लिए आए और धुआंधार बैटिंग की उन्होंने। आखिरी ओवर में 26 रन उन्होंने कुल मिलाकर बनाए और एक बहुत ही बड़ा टोटल, विशाल टोटल खड़ा किया इस फाइनल मैच में। तो ये महामुकाबला कहीं ना कहीं अब भवाली टीम के पक्ष में झुक गया है। 6 गेंदों में 6 छक्कों की आवश्यकता है इस फाइनल मैच को जीतने के लिए आई गावदेवी सापे टीम को। पूरे टूर्नामेंट में हालांकि आई गावदेवी सापे टीम के खिलाड़ी भी छाए रहे। क्या गजब का प्रदर्शन किया अक्षय पाटिल, आतिश पाटिल, निखिल पाटिल, भगवान जाधव, इन खिलाड़ियों ने। नए बैट्समैन अक्षय सुतार आए हैं। 6 गेंदे और 36 रन। आखिरी ओवर की जिम्मेदारी योगेश के कंधों पर। बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में स्टंप्स की तरफ, बहुत ही करारा ऑफ ड्राइव खेला है, 1 ही रन मिलेगा। तो केवल औपचारिकताएं शेष है। हम सभी सपोर्टर्स को और सभी दर्शकों को थैंक्स कहते हैं, सभी स्पॉन्सर्स को थैंक्स कहते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। जय मल्हार किरवली की ओर से आपका बहुत ही बड़ा योगदान रहा इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए। फुल टॉस गेंद, बल्ला घुमाया जरूर लेकिन बीट हुए, हवा में चकमा खा बैठे भावेश। दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत अमनेवणे गावचे विद्यमान सदस्य सन्माननीय योगेशजी जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या। तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। केवल औपचारिकताएं पूरी की जा रही है और बल्लेबाज भी काफी निराश है, बल्ला जरूर घुमा रहे हैं। इस बार सभी को बीट करती हुई गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, 22 के रूप में 4 रन। तो यहां से एक बात निश्चित है कि आज भावाली गांव में जोरदार पार्टी होगी क्योंकि भावाली टीम इस समय जीत की दहलीज पर है। आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजय सापे गावामध्ये सुद्धा जल्लोष होणार आहे, कारण फायनल पेक्षा
फायनल तर ते जिंकू शकले नाही, परंतु दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक नक्की त्यांना मिळणार आहे आणि जे स्वप्न होतं अनिल दत्ता साहेबांचं ते नक्कीच पूर्ण झालेलं आहे, मी असंच म्हणू शकेल. बिल्कुल बिल्कुल, कहीं ना कहीं 2-3 सालों की ये मेहनत थी सापे टीम की. फाइनल खेलने का मौका मिला उनको. इस बार मिस टाइम शॉट और आसान सा कैच, विकेट का पतन होता हुआ भावेश लौटते हुए पेवेलियन की राह पर. और कहीं ना कहीं ये भी कहा जा सकता है योगेश कि भावाली टीम नंबर 1 टीम है ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन में. हो नक्कीच नक्कीच, कारण दुसऱ्या चॅम्पियन स्पर्धेकडे मात्र नक्कीच वाटचाल करतोय, कारण ज्या असोसिएशनची चॅम्पियन स्पर्धा झाली होती ते या स्पर्धेत जिंकलं आणि लगभग या स्पर्धेवर सुद्धा मात्र नाव कोरलं जात आहे. और इस बार नटराज पुल शॉट अक्षय सुतार के बल्ले से, लेकिन फील्डर मौजूद है डीप में. केवल 1 रन और अब केवल अंतिम गेंद शेष है. जय हनुमान चषक 2021 की अंतिम गेंद सामना करेंगे नए बैट्समैन अक्षय, बल्कि निखिल. गेंदबाज है योगेश और जश्न मनाने की तैयारी में भावाले गांव. औपचारिकता है पूरी और इसके साथ ही चैंपियन बनती हुई जय हनुमान ट्रॉफी 2021 में जय बजरंग स्पोर्ट्स भावाले ए टीम. इस टूर्नामेंट को भावाले ए टीम ने जीत लिया है. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग स्पोर्ट्स भावाले.